सुस्वागतम स्वागतम स्वागतम। आज दिनांक 20 ऑक्टोबर 2023, आजचा वार शुक्रवार अशा या शुभ दिवशी आज मंदा दीपक देवगडकर यांच्या घरी एक रत्न जन्माला आले, ज्याचं नाव आहे श्रेयश। सर्वांचा लाडका भाऊ, सर्वांचा लाडका पुतण्या, सर्वांचा लाडका भाषा, प्रत्येक गोष्टी गुणसंपन्न असलेल्या या श्रेयशचा आज किती 24th हॅपी बर्थडे इथे साजरा होत आहे। 23 वर्षापूर्वी हा श्रेयश आपल्या इथे या धर्तीवर जन्माला आला। बढ़िया 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 सर्वांना आनंद झाला, प्रत्येकाला। आणि त्या आईचा आणि बाबाचा पुण्याई म्हणून त्या श्रेयशच्या आम्ही सर्व गुण त्याला लाभले। हा श्रेयश अत्यंत मनाने प्रेमळ, प्रज्वळ आणि गुणाने प्रत्येक व्यक्तींना समजून घेण्याची ताकद, प्रत्येकासोबत हसून बोलून तो राहतो, अशा व्यक्तीचा वाढदिवस आहे। अशा या शुभप्रसंगी आम्ही मारेगाव मंडळी, त्याचे जे नातेवाईक आहे, म्हणजे प्रत्येक लोकांना इतका आनंद झाला की आजमध्ये इतके मोठे बर्थडे पार पडले, पण इतक्या मोठ्या मुलाचा बर्थडे करताना जेव्हा सगळे फॅमिली मेंबर एकत्र येतात, याचा अर्थ श्रेयश खूप चांगला आहे। आणि त्या चांगल्यापणामुळेच आज आपण इथं पूर्णपणे एकत्र आलेलो आहे। तर आता श्रेयश याचा वाढदिवस करण्यासाठी तर या संबंधित श्रेयशबद्दल 2 गोष्टी सांगण्यासाठी मी आमंत्रित करत आहे प्रकाश देवगडकर सरांना। आपण या श्रेयशला अभिनंदन कर 2 शब्द बोलावे अशी माझी विनंती आहे। प्रकाश देवगडकर यांनी आपले 2 शब्द आपल्या भावाबद्दल देण्याचे 2 शब्द बोलावे। प्रकाश भाऊ या। सर्व देवगडकर फॅमिलीचे ते स्वागत करतो। आज आपला लाडका सर्वात लहान बंधू हर्षचा वाढदिवस, त्यानिमित्त मी सर्वांच्या वतीने श्रेयसला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। संपूर्ण आयुष्य त्याचं अतिशय आनंदाचं, भरभराटीचं आणि सुखमय जावो, हाच आमच्या सर्व लहान थोरातर्फे त्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद। इथे आपण त्याचा वाढदिवस सेलिब्रेशन करणारच आहोत, त्यानिमित्त सर्वजण इथे उपस्थित झाले, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। तर मी याला ऑप्शन करण्यासाठी श्रेयशच्या जगासाठी मी श्रेयशच्या मुलीला आणि बापाला इथे पुढे बोलवले, त्यानिमित्त आपल्या रिसर्च कार्यक्रमाला सुरुवात करायची।